मुस्लिम परिसरातील गटारीचे घाण सांडपाणी, हिंदू वस्तीत तणाव परिस्थिती, आरोग्य संदर्भात अभय कॉलेज परिसरातील नागरिकांचे आयुक्तांना निवेदन. धुळे शहरातील अभय कॉलेज परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, चंडिका माता नगर, अंबिका नगर, संत नरहरी नगर या परिसरातील रहिवासी नागरिकांनी आज मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की सदर या परिसरात अभय कॉलेज लगत असलेल्या सर्व कॉलनी परिसरात 100 फुटी रोड, वडजाई रोड, आझाद नगर, कबीरगंज या परिसरातील गटारींचे घाण पाणी अति तुडुंब प्रमाणात नॅशनल हायवेच्या बाजूला असलेल्या गटारीमधून सोडले जाते. तरी ते घाण सांडपाणी मंदिराभोवती, घरांभोवती, व्यावसायिक दुकानांभोवती अत्यंत मोठ्या प्रमाणात तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असून परिसरातील नागरिक हैराण होऊन इतर ठिकाणी राहण्यास जात आहेत. यात षडयंत्र करण्यात येत असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला असून लोकप्रतिनिधी प्रशासनाने अत्यंत याबाबत बारकाईने लक्ष घेऊन उपाययोजना कराव्यात व तोडगा काढावा, अन्यथा होणाऱ्या परिणामास लोकप्रतिनिधी प्रशासन जबाबदार राहतील, असे या निवेदनात म्हटले आहे. तर मनपाच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने हेतुपुरस्सर या ठिकाणी षडयंत्राबाबत दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन अनुचित प्रकार घडल्यास संबंधित लोकप्रतिनिधी प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे तात्काळ षडयंत्राचा अनुचित प्रकार घडल्यास षडयंत्राचा विचार करून लक्ष देऊन याबाबत दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिक मुलाबाळांसह आपल्या कार्यालयात मनपा समोर बेमुदत उपोषण करतील, असा इशारा आज देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी या ठिकाणी चंडिका माता नगर संस्थापक अध्यक्ष दिलीप चौधरी, गिरीश चौधरी, मनोहर चौधरी, महेश बारसकर, शंकर बडगुजर, राजेश वाघ, अशोक पाटील, राकेश वाघ, सुरेश नेडे, दीपक सोनवणे, चेतन पवार, राजेश पवार, सागर चौधरी, निखिल चौधरी, ज्ञानेश्वर पवार, मयूर भाटे, लोकेश ऐरे, सुजित जैन, योगेश जैन, संजय जैन, रामदास बाराते, संदीप दात्रक, दिलीप परदेशी, उदय चौधरी, प्रवीण चित्ते, दीपक खैरनार, ईश्वर पवार, राकेश हिरे, योगेश चौधरी, दीपक चौधरी, श्रीराम फुलपगारे, गजानन चौधरी, नंदू देवरे, शरद पाटील, विजय बजाज, काशीनाथ पिंगळे, भूषण चौधरी, बबन परदेशी, संदीप चौधरी, रामदास बागुल, चंद्रकांत चौधरी, वाल्मिक चौधरी आदी सर्वच स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकर बंदोबस्त आपल्यातले जर 1-2 व्यक्ती थांबणार असाल पाहिजे तर प्लीज थांबा माझ्या ऑफिसला, मी सविस्तर चर्चा करतो, प्रश्न पण सोडवतो. ठीक आहे, तो बंदोबस्त झाला पाहिजे. ड्रेनेजचं पाणी सर्व परिसरामध्ये वाहत आलंय, तो बंद झालाच पाहिजे. घाण पाण्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे. अभय कॉलेजमध्ये घाण पाण्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे. आरोग्य विभागाचा धिक्कार असो, आरोग्य विभागाचा धिक्कार असो. धुळे महापालिका हद्दीमधील हायवे लगत जे अभय कॉलेज आहेत, ट्रान्सपोर्ट नगर आहे, तिथे दत्तदेवाचं मंदिर आहे आणि मागच्या परिसरामध्ये पूर्ण मुस्लिम बहुल एरिया आहे. तर हेतुपुरस्सर दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने त्या परिसरातील सर्व सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी त्या मंदिर परिसरातील एरियामध्ये उघड्यावर सोडण्यात आलेलं आहे. तसेच त्या ठिकाणी जे गटारींचं काम होते, मोठ्या गटारी बनवल्या त्या गटारी अर्धे काम करून त्या गटारी बंद करण्यात आलेले आहे. जर 8 दिवसात जर आमचे निवेदन स्वीकार करून जर याचा बंदोबस्त केला नाही, घाण पाण्याचा निचरा तिथे संपवला नाही, बंद केला नाही, तर मोठे आंदोलन उचलण्यात येईल आणि दोन समाजामध्ये जर तेढ निर्माण झाल्यास त्याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील.